ही आंदोलन चालवणं आहे आणि या ठिकाणी महिला 3 तास झालं या पाण्यामध्ये बसून राहिलेले आहेत. अद्यापर्यंत प्रशासन या ठिकाणी आलेलं नाही आहे. आपण कोळी समाज बांधव तेरणा नदीवर आले. सकाळपासून जे त्यांनी प्रश्न मांडले आहेत त्यांचा अतिशय ज्वलंत आणि रास्त विषय आहे. अनेक वर्षापर्यंत सर्टिफिकेटचा असणारा किंवा कोळी समाजाने भाजपपर्यंत जे पोट झाला आहे हा जो प्रश्न आहे अनेक ठिकाणी प्रलंबित आहे. आणि जो आज रोष व्यक्त झाला आहे त्याचं कारण म्हणजे 25 किंवा 28 तारखेला जी एक बैठक होती त्यांची काय शासन दरबारी 25 आमदारांची परिषदेची बैठक होती. ते बैठक कुठं तर झाली नाही आहे त्याच्याबद्दल एक राग व्यक्त करून कुठं तर तोडगा निघणार नाही ही भावना समाजाच्या बांधवांमध्ये निर्माण झाली. त्याच्यामुळे आज जल समाधीचा प्रयत्न केले. आज आम्हाला ही विषय कळल्यानंतर एक कार्यकर्ता म्हणून लातूरचा नागरिक म्हणून आम्ही इथं आलेलो आहे. आम्ही त्याला आश्वस्त केलं आहे. SDM साहेबांना मी तिथं विनंती केलं आणि आम्ही कार्यकर्त्यांनी तिथे सूचना पण केल्या. ज्या सर्टिफिकेट इथं पेंडिंग असते त्यांच्यावर कुठेही अडचण न होता ते लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावं. त्याचबरोबर समाज बांधवांचे जे विषय असतील ते तात्काळ शासन दरबारी आपण पाठवून ज्वलंत विषय मुख्यमंत्री सर्वोत्तम घ्या. त्यात महादेव समाज आहे. मग हा आला कुठून, हा राहतो कुठं, भारतामध्ये कुठेही वास्तव करण्याचे आपल्याला म्हणजे स्वातंत्र्य असताना भारतामध्ये कुठेही वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य असताना हे लोक सांगतात की मराठवाड्यामध्ये महादेव कोळी समाज नाही. महादेव कोळी, टोपरी कोळी हे सगळं समाज मराठवाड्यामध्ये इतक्या मोठ्या संख्येने राहतो. तरी सुद्धा आमच्या या समाजावर एवढ्या दुर्दैवीपणाने अत्याचार केला जातोय, अन्याय केला जातोय. ही गोष्ट कुठल्याही शासनाला आजपर्यंत दिसली नाही. खरंच आमचा समाज हा डोईन असाच बदल चाललेला आहे. आमच्या मागण्या काही मान्य होत नाहीत. पण आमच्या समाजाला एक विचार आहे सरकारला, डोई आमचा समाज बरगडत चालला आहे. जे काही या आमदारकीला आम्ही या सरकारच्या पुढ्या बांधल्याशिवाय सोडणार नाही हे आमचा इशारा या सरकारला आहे. 9 तारखेला प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याच्या समोर धरणे आंदोलन आहे. त्या धरणे आंदोलनामध्ये मी अन्नत्याग उपोषणाचा इशारा देणार आहे सर. आणि माझ्या उमरग्यामध्ये मी 50 फायली दाखल केलेत नाही त्याच्याबद्दल आतापर्यंत डिप्टी कलेक्टरने एक पण फाईल दिलेली नाही. त्याच्यामुळं मी 9 तारखेला उपोषणावर बसणार आहे. आमदार साहेबांनी शब्द दिलेला आहे. आमदार साहेबांनी शब्द दिलाय तुमच्या नाही जर झालं तर जागतिक आदिवासी दिनापासून उग्र आंदोलन, बेमुदत अन्नत्याग आंदोलन उमरगा तहसीलवर सुरुवात होणार आहे.